अजय आणि विजय नावाचे दोन मित्र होते. ते दररोज जंगलामध्ये लाकूड तोडायला जात असत. लाकडं तोडून गावातल्या बाजारात विकणे हाच त्यांचा व्यवसाय होता. म्हणून ते रोज सकाळी उठून जंगलामध्ये जायचे आणि संध्याकाळी गावातल्या बाजारात लाकडं विकायचे. विजय न थांबता सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाकडं तोडायचा. तो मध्ये जेवणासाठी फक्त 10 मिनिट विराम घ्यायचा. त्या उलट जो अजय होता, हा अजय लाकडं तोडताना मध्ये मध्ये थांबायचा आणि जेव्हा ते दोघंजण मिळून संध्याकाळी लाकडं विकण्यासाठी बाजारात जायचे तेव्हा विजयला नेहमी आश्चर्य व्हायचं. तो विचार करायचा, मी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थांबता न थकता लाकडं तोडण्याचे आणि कापायचं काम करतो आणि हा अजय तर मध्ये मध्ये थांबून विराम घेतो, तरीही तो माझ्यापेक्षा जास्त लाकडं कशी काय तोडू शकतो. एक दिवस विजयने अजयचं बारकाईने निरीक्षण केलं. तेव्हा त्याला असं दिसलं की अजय मध्ये थांबून विराम घेतो ना, तेव्हा तो आपल्या कुऱ्हाडीला धार लावून आणखी धारदार करत असतो. आता विजयला अजयच्या यशाचं गमक कळलं होतं. आपल्याजवळही अशी एक कुऱ्हाड आहे जिला आपल्याला धार लावून घ्यायची आहे आणि ती कुऱ्हाडी म्हणजेच परमेश्वराने दिलेलं आपलं मनोशरीर यंत्र, म्हणजेच आपलं शरीर, मन आणि बुद्धी. आपण पाहतो सर्वच लोक धावपळीमध्ये आपला मनोशरीरूपी कुऱ्हाडीला धार लावायला विसरून गेलेले आहेत. परंतु खरं यश तर शरीर, मन आणि बुद्धीला प्रशिक्षित करूनच मिळेल. तेव्हा कधी कधी का होईना धावपळीतून वेळ काढून चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. वेळ मिळेल तेव्हा मोबाईलमध्ये घुसून राहिल्यापेक्षा आपल्या माणसांसोबत किंवा चांगल्या मित्रांसोबत गप्पा मारल्या पाहिजे. दररोज व्यायामासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे. 2 मिनिटं का होईना, परंतु देवासमोर हात जोडले पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे, देवाचे धन्यवाद केले पाहिजे. या आणि अशा असंख्य गोष्टींनी तुम्ही तुमच्या मनोशरीरूपी कुऱ्हाडीला धारदार बनवू शकता. तुम्हाला माहीत असलेल्या आणखी कोणकोणत्या गोष्टींनी आपण आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.